संपर्क साधा. सँडी आणि निखिल या आघाडीची जोडी इथे मैदानामध्ये येते. एक्झिबिशन मॅचला इथे सुरुवात होईल. आमचे ऑफिशियल पंच देखील आपल्या बरोबर जोडले जात आहेत. 8 षटकांची मॅच आहे आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमदा बॅटिंग करण्याचा निर्णय ढोल ताशा समोर जेवढे काही प्रेक्षक आहेत, जेवढे काही आयोजन कमिटीचे सदस्य आहेत, त्यांना विनंती आहे की आपण डगआउट मध्ये बसून घ्या. आपली प्रेक्षक गॅलरी आहे तिथे बसू शकता. प्रेक्षक गॅलरी आहे ना, तिथे बसू शकता तुम्ही. पुणेरी बाप्पा ना, पुणेरी बाप्पा काय बॉलिंग टीमचं नाव विचारून नाही का काय? पुणेरी बाप्पा, पुणेरी बाप्पा, पुणेरी बाप्पा. पुढच्या 4 मॅच झाले त्याच्या मॅच ऑफ द मॅच ची लिस्ट काढली का? हो घेऊ लगेच. थांबा थांबा चला इथे आपण मॅचला सुरुवात करतोय. एक्झिबिशन मॅच ढोल ताशा महासंघ या संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करा. ढोल ताशा महासंघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतली आणि पुणेरी बाप्पा संघाने बॉलिंग करायला सुरुवात केली आहे. अमोल बॉलिंगला आहे आणि बॅट्समनची 2 जणांची नावं तुम्हाला माहिती आहे. बॅट्समन कोण आहे सांगा बरं. नाही ते चुकून निखिल आणि कोण आहे? नाही याच्यात काही नाही. ते ॲपवर कारण नाही इथं बसत लिंक घेऊन खराब घे ते ऑफिशियल पेज माझं आहे. हॅलो, आपण लगेच मॅच कडे वळतोय. आघाडीचे षटक मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमोल इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात. पॉवर प्लेचं षटक मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू इथे लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. इथे क्षेत्ररक्षण काहीसा खराब, चेंडू हातातून निसटतोय आणि त्यानंतर जवळपास बाउंड्री लाईनच्या लगत इथे चेंडू मार्गस्थ केला जातोय. निलेश इथे डीप मध्ये तैनात आहेत. नुकतीच झालेल्या पुनीतदादा बालन यांच्या फ्रेंडशिप कप मधील मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी निलेश इथे आपण पाहतोय डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नसेल. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. ही फिल्डिंग करणारी जी टीम आहे हे सर्व खेळाडू मंडळाचे पदाधिकारी आहेत. गणपती मंडळाचे पदाधिकारी आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय सुमानी सिक्युरिटी डिरेक्टर तनिक्षी रसाळ सरांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. मॅच कडे पुन्हा एकदा आपण वळतोय. पुन्हा एकदा 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 4. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 झाले. पुन्हा एकदा एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय सुमानी सिक्युरिटी चे सुमानी सिक्युरिटीचे अध्यक्ष माननीय रिटायर्ड एसीपी रवींद्रजी रसाळ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिले षटक इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या
इथे आपण पाहतोय 5 धावा इथे पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती कोण आहे? सुजित. पहिला चेंडू खुलवट टप्प्याचा खोदून काढला ऑन साइडला. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. दुसरं षटक सुरू आहे जे पॉवर प्लेच आहे. पॉवर जनरेट करणारा खेळ इथे ढोलताशा महासंघाला इथे करावा लागेल. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट. काय फटका इथे सजवलाय. मनगटाचा केलाय वापर. बॉल करेल सीमारेषेची सफर. येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. चांगला फटका इथे सजवलाय आणि त्यानंतर 4 धाब्यांची मोहर इथे लावली जाते. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. इथे देखील फुल टॉस, परंतु या फुल टॉसला फुल टोल वसूल करता आलेलं नाहीये. चेंडू शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी इथे सुजित यांची देखील या षटकामध्ये. निर्णायक गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू. इथे देखील खोलवट टप्प्याचा बॉल. त्यावरती केलेला प्रहार डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी वेगातून चेंडू अडवतील. फेकी होईल. त्या दरम्यान एकेरी धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिलं षटक अगदी 5 धाब्यांवरती, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू इथे काटा बदलतोय आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव असेल. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पुणेरी बाप्पा या संघाकडून. दोन्ही गोलंदाजाने म्हणजे पहिलं षटक अमोल यांनी तर दुसरं षटक सुजित यांनी. आता पहिलं षटक जे अमोल यांनी हाताळलं त्यांनी फक्त 5 धावा इथे खर्च केला आणि दुसऱ्या षटकामध्ये सुजित यांनी 7 धावा इथे खर्च केल्या. 12 धावा इथे झाल्यात. 12 धावे इथे आतापर्यंत खर्च होतात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. हे बघा, पहिल्या ज्या सकाळपासून 4 मॅच झाल्या ना, त्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच एक किताब आपण इथे प्रदान करणार आहोत. आणि पहिल्या मॅच मधील, दुसऱ्या मॅच मधील, तिसऱ्या मॅच मधील आणि चौथ्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी जे कोणी मी नामोल्लेख करेल त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. ते तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच बॅटर इथे निखिल बाद होतात, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. चला, पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच शुभम काळे. शुभम काळे दिव्यांग हिंगणेकर यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेतील जी पहिली मॅच संपन्न झाली त्यातील मॅन ऑफ द मॅच. 15 चेंडूंमध्ये 55 धावा ज्या बॅटरने पूर्ण केल्या त्या बॅटरला मॅन ऑफ द मॅच या किताबाने आपण व्यासपीठावरती सन्मानित करतोय. एका दिग्गज खेळाडूकडून मिळालेले हे मॅन ऑफ द मॅच हे संग्रहित केलं जाईल. जे शुभम यांना देखील फार अभिमान असेल की दिव्यांग हिंगणेकर अशा खेळाडूकडून मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय.
म्हणजे हा फोटो संग्रहित केलाच जाईल. कित्येक मॅन ऑफ द मॅच दिव्यांग इंगणेकर यांनी मिळवलेले आहेत, परंतु आज त्यांच्या हस्ते शुभम यांना देण्यात येत आहे, म्हणजे त्याचा आनंद वेगळाच आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये अनिल काकिरी 21 चेंडूमध्ये 72 धावा. नाहीये तुम्ही घेतलं तरी चालेल. 21 चेंडूंमध्ये 72 धावा. मला वाटतं ते उपस्थित नाहीयेत, परंतु प्रथमेशजी गाडवे यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. दुसऱ्या मॅच मध्ये अनिल काकरी 21 चेंडूमध्ये 72 धावा आणि त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित केले जाते. तिसऱ्या मॅच मध्ये नितीन सातपुते तिसऱ्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. चला नितीन या लवकर, कारण पुढे मॅच सुरू आहे. मी प्रसादजी कुलकर्णी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा. नितीन सातपुते यांनी 24 चेंडूंमध्ये 46 धावा, विजयी 46 धावा ज्या पूर्ण केल्या, त्याबद्दल त्यांना SPL मॅन ऑफ द मॅच या किताबाने सन्मानित केलं जात आहे. वेल डन, वेल प्लेड. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. आणि चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत कन 15 चेंडूमध्ये 32 धावा. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येते आणि 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स इथे प्राप्त केल्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅच. भूषण बांडे सरांना मी विनंती करेल आणि त्याचबरोबर विकासभाऊ पवार या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल की आपल्या दोघांचेही शुभ हस्ते संकेतजी कंड यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करायचं आहे. SPL मॅन ऑफ द मॅच क्रमांक 4. आजच्या दिवसभरामध्ये या 4 मॅच ज्या संपन्न झाल्या त्यामधील मॅन ऑफ द मॅचचे किताब आपण इथे प्रदान केलेत. सर्वच मान्यवरांचे विशेष आभार आणि खेळाडूंना देखील पुढील प्रवासासाठी इथे शुभेच्छा. मॅचकडे चालू असलेल्या मॅचकडे आपण वळतो. फार वेळानंतर 3 षटके पूर्ण झाले. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार करते आपण पाहतोय गोलंदाज सम्राट. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. 8 षटकांची एक्झिबिशन मॅच आहे. मोठी धावसंख्या इथे उभी करावी लागेल, कारण पुणेरी बाप्पा या संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर चांगले नामवंत खेळाडू आहेत. एक पॅक टीम आहे जे ढोल ताशा महासंघाला इथे स्कोर उभा करावा लागेल. इथे आयोजकांच्या वतीने ISPL ची एक भेट इथे मान्यवरांना प्रदान करण्यात येते. SPL सीझन 1 सन्मान चिन्ह देऊन आपण सर्वच मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती करतोय. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला. आता मात्र 1 बाउंस चेंडू जाईल सीमारेषा पार. बस काय बाबा, मिळाल्या 4 धावा, चौकार. या 4 धाब्याने आपण धावसंख्येची वाढ पाहतो. धावसंख्या होते ती 21 लगातो 4. 4 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. इथे मात्र धावांसाठी केलेले धावाधाव बॅटर इथे धावबाद होतील. काहीशे नाराज आहेत. धावबाद होऊन दुसरा बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. इथे आपण पाहतोय लोकमान्य मल्टीपर्पज द नेचर विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॅटर इथे धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. मुख्य व्यासपीठावरती देखील मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. SPL सन्मान चिन्ह प्रत्येक मान्यवराला सन्मानित करण्यासाठी इथे आयोजन कमिटीच्या वतीने प्रदान करण्यात येते. आपली संपूर्ण ऑफिशियल टीम अगदी बारकाईनेच सर्व मान्यवरांचा सन्मान इथे संपन्न करतात. या स्पर्धेची एक आठवण, गोड आठवण
SPL सीझन 1चं आकर्षक असे सन्मान चिन्ह आपण प्रत्येक मान्यवराला देऊन इथे सन्मानित करतोय. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 21 धावा झाल्यात. आता पुढचं षटक आहे हे मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हर. आता तो नियम बॅटरला सांगा की जर 10 धावा तुम्ही बनवल्यात तर तुमच्या सांघिक संख्येमध्ये 5 धावा अतिरिक्त जोडल्या जातील. कमीत कमी 10, जास्तीत जास्त जेवढ्या बनवल्या जातील जितक्या बनवाल त्या आणि त्यापेक्षा निम्म्या धावा अधिक तुमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. जर 9 धावा बनवल्यात तर सांघिक खात्यामधील 5 धावा तुमच्या मायनस केल्या जातील. विकेटचं काही घेणं देणं नाहीये. विकेट्स किती गेल्या तरी चालतील. एकतर 10 बनवायच्यात अथवा 10 रोखायच्यात. तर बघूया नक्की काय होतं. ढोलताशा महासंघ या 10 धावा बनवतील का? कारण आतापर्यंत 4 षटकांमध्ये 21च झाल्यात. 24 चेंडूंमध्ये 21 झाल्यात. आता उरले 24 चेंडू त्यामध्ये मॅजिक ओव्हर. इथे कमीत कमी 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील म्हणजे तुम्हाला धावसंख्येमध्ये इथे वाढ करून दिली जाईल. बघूया आता या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक मॅजिक ओव्हर. इथे सुरुवात. पहिला चेंडू इथे समोरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे जेमतेम पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 23 धावा. पहिल्या चेंडूवरती तर 2 आल्यात. अजून 5 मध्ये 8 करायच्यात. बघूया या इथे पूर्ण केल्या जातील का? पुन्हा एकदा चेंडू आडवा बॅटने इथे खेळून काढलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने 1 धाव वेगात पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती समाधान. 2 चेंडू मध्ये 3 आल्यात. मग तुम्हाला जास्त धावा जर बनवायच्या असतील तर त्यासाठी मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक काहीतरी तुम्हाला मॅजिक बॅटिंग मध्ये करावं लागेल. आणि आता हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन बॉलला फोर्स केलाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने 1 धाव वेगात पूर्ण आहे. फक्त एकच धाव. 3 चेंडू मध्ये 4 आल्यात. आता 3 मध्ये कमीत कमी 6 बनवावे लागतील तर 15 मिळतील. अन्यथा जितक्या बनवलं त्यातून 5 धावा मायनस होतील. हा चेंडू खोलवट टप्प्याचा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू इथे निर्धाव डॉट. 4 चेंडूंमध्ये 4 धावा इथे खर्च केल्यात. नितीन सर फार खुश आहेत. संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. इथे अवांतर मिस्टर एक्स्ट्राज इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जातात. धावसंख्या 26. अजूनही 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू मात्र बॅटची एज. विकेटचं पतन. तिसरा बॅटर जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. आता शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत यांनी किती खर्च केल्यात? 2 चेंडू शिल्लक आहेत. सर चेंडू किती शिल्लक आहे? 1 ना. 1 चेंडू शिल्लक आहे. हा डॉट आहे त्याच्यानंतर वाईट टाकलाय. 1 डॉट होता. मी म्हटलं नाही का चांगला चेंडू. इथे देखील हा चेंडू गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगलच मिळेल. षटकाची समाप्ती. इथे तुम्ही 10 धावा पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे संघाच्या खात्यातील 5 धावा इथे मायनस केल्या जातील. मग म्हणजे इथे तुम्हाला एकतर धावा बनवायच्या होत्या त्या बनवल्या नाहीत. मग आता ही तुम्हाला शिक्षा आहे. बनवल्या नाहीत मग तुमच्या धावसंख्येमधून 5 धावा इथे कमी केल्या जातील. एकतर धावांचा दुष्काळ त्यामध्ये या 5 धावा कमी म्हणजे हा 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती आली आहे. बघूया आता या परिस्थितीतून कशा प्रकारे स्वतःला सावरलं जातील. कारण अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 आहे परंतु त्यातून आपण 5 धावा मायनस केल्या म्हणजे 22 धावा.
इथून पुढचा प्रवास 18 चेंडूंचा आहे. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, ब्लाइंड शॉट, बॅट फिरवली, लागला तर छक्का, नाही तर इथे डॉट. या हिशोबाने बॅट वेगात फिरवली, परंतु संपर्क इथे टळला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला जातोय. जे बॅटरने ठरवलंय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. बैट फिरवली, मारला तर षटकार किंवा चौकार, अन्यथा सिंगल डबल. हमें ऐसा टुक्कू टुक्कू खेलना नहीं आता, हम खेलेगा और चौकार षटकार ही खेलेगा. हा चेंडू देखील शरीराचा वेध. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, डॉट. अप्रतिम गोलंदाजी, लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. इथे संघ फार अडचणीत आहेत. 22च धावा झाल्यात. 7वं षटक सुरू आहे. इथे देखील मोठा प्रहार आहे. गॅप मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट, डीप काऊ कॉर्नर, सिंगल, फक्त एकच धाव. एवढा वेगवान फटका खेळून देखील एकच धाव मिळते, परंतु ही गॅप मध्ये बॉल जाणं फार गरजेचं आहे. 3 खेळाडू आहेत डीप मध्ये आहेत, जे ऑन साइडला आहेत. डीप लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक विकेटचं पतन, टिपला जाईल झेल. बॅटरचा संपलाय खेळ. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. फार मोठी पडझड होते. ढोल ताशा पथकाची इथे जी पडझड होतीये, महासंघाची इथे जी पडझड होतीये, ती रोखावी लागेल. मोठी धावसंख्येमध्ये इथे वाढ करावी लागेल. बघूया इथे नवीन बॅटर जे मैदानामध्ये येतात. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. षटकाची समाप्ती. फार कंजूस गोलंदाज आता गोलंदाजी करून गेले. सूरज फक्त आणि फक्त एकच धाव आणि एक विकेट देखील इथे तिथे प्राप्त केली जाते. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता काही प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. त्यांना देखील आमचे कॅमेरामॅन आपल्यापर्यंत मुख्य स्क्रीन द्वारे काही मॅच बघायला आलेत, परंतु मोबाईल मध्ये व्यस्त आहेत, तर ते देखील आपल्याला पाहायला मिळते. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक झालाय. मोबाईल नसेल तर जेवण जाणार नाही. मग ते काही असू द्या, मोबाईल हवाच. एखाद्या वेळेस जेवायला नाही मिळालं तरी चालेल, पण मोबाईल हातामध्ये हवा. काही प्रेक्षक, आपले काही महिला प्रेक्षक देखील या मैदानामध्ये येऊन या मॅचचा आनंद घेतात, एन्जॉय करतात. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर सर्वांच्या जीवाभावाचा खेळ आहे. आणि ते मागे काही छोटे कलाकार आहेत, ते कला सादर करतात. त्यांचं काही घेणं देणं नाही, कोणी जिंका, आम्ही फक्त कलाकार आहे, आम्ही कलाच करणार. मॅच कडे देखील आपण वळतोय. इथे ऍक्शन रिप्ले वारंवार मागच्या विकेट्स दरम्यान, मागच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी झाली, कशा प्रकारे निर्धाव चेंडू हाताळले. 7व्या षटकाची इथे सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. इथे गोलंदाज पहिला चेंडू, मोठा फटका इथे खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु जेमतेम एकच धाव इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 24. हे 7वं षटक सुरू आहे. 24 धावा ज्या आतापर्यंत बनवल्या गेल्यात. इथे देखील चेंडू आपण पाहतोय शॉर्ट कव्हर मध्ये इथे खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25. 25 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट. इथे देखील वेगात बॅट फिरवली जाते. बॅट इतक्या वेगामध्ये फिरवली जाते, परंतु संपर्क होणं फार गरजेचं आहे. बघा, बॅट अगदी वेगात जे फिरून परत एकदा त्याच जागेवरती येते, परंतु संपर्क इथे होत नाही. करावा लागेल. बघा, हे खेळाडूंचं डगआउट, जरी धावा झाल्या नाही तरी ते खुश आहेत, आनंदी आहेत. ते असं खेळणं पाहिजे. आम्ही टॉस जिंकलो, आमची बॅटिंग झाली, विषय संपला, असं काही हावभाव आहेत चेहऱ्यावरती.
म्हणजे फिल्डिंग करताना जास्त टेन्शन राहणार नाही, नाही का. बॅटिंग झाली, विषय संपला. आणि पहिलं क्रिकेट असंच होतं. आता हे जे काही खेळाडू आहेत त्यांचं क्रिकेट बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यांनी सुरुवातीला जे क्रिकेट खेळ ते असंच होतं, माझी मीच बॅटिंग करणार, माझी बॅटिंग झाली मी घरी जाणार. आणि तेच चित्र इथे मैदानामध्ये काही चिंताग्रस्त आहेत की आमच्याकडून म्हणावी तशी बॅटिंग झाली नाही, ते नाराज आहेत. इथे वाईट बॉल, अतिरिक्त धाब्याने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. कासवाच्या गतीने इथे धावसंख्या वाढवली जाते. इथे हरणाची गती किंवा सशाची चपळाई पाहिजे तर इथे धावा होतील. आमचे आयोजन कमिटी देखील सातत्याने चर्चेत आहेत की नक्की कशा प्रकारे ही स्पर्धा संपन्न करायची. पुन्हा एकदा विकेटचं पतन इथे वारंवार. मला वाटतं सगळ्या बॅटरने ठरवलंय की 8 षटकांमध्ये 11च्या 11 खेळले पाहिजेत. मग एक गेला की दुसरा लगेच धावत पळत. आता अब मेरी बारी, मला पण बॅटिंग करायची, तुम्ही गेली मी पण करणार. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. अमर, मी पहिल्यांदाच असं बघतो की बाद झाल्यानंतर चेहऱ्यावरचं स्मित हास्य. काही काही बॅटर बाद झाल्यानंतर फार नाराज होतात, परंतु इथे चित्र वेगळं आहे. हरकत नाही. आनंद हा फार महत्वाचा आहे. तुम्हाला आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये घेणं, म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की हरल्यानंतर देखील आनंदी व्हायला लागतं. हरल्यानंतर देखील काहीतरी शिकायला मिळतं. जिंकल्यानंतर आनंद आहे, तर हरल्यानंतर अनुभव आहे, तो देखील फार महत्वाचा आहे. अनुभव फार गरजेचा आहे. आपण खेळाडूंचा डगआउट चर्चा सुरू आहे. आता कमी स्कोर झालाय, गोलंदाजी कोणी करायची आणि लवकर मॅच कशी संपवायची याची चर्चा सुरू असेल. बघा खेळाडू आनंदित आहेत, परंतु इथे अजूनही एका बाजूने आक्रमण सुरू आहे. डीप मध्ये इथे चेंडू खेळला जातो, परंतु एकदा मला वाटतं आतापर्यंत 2च चौकार आले. षटकारांची गरज आहे. जो षटकार मारेल ना त्याचं कौतुक डगआउट मधून होणार आहे. प्रयत्न करावा लागेल. इथे हो गई गलती, हो गई भूल, यहां पे हो गई दांडी 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 गुल. अजून एक बॅटर इथे त्रिफळाबाद. फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द पॅव्हिलियन. हे सर्व मंडळी क्रिकेट पासून काहीशे दूर आहेत, परंतु क्रिकेट म्हटल्यानंतर कधी अगदी गल्लीपासून दिल्ली आणि दिल्लीपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपण खेळताना पाहिलेला आहे. हा खेळ फार मोठा आहे. अमोल सर नुकतीच एक स्पर्धा खेळून या मैदानामध्ये आलेले आहेत आणि प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई या गणपती मंडळाचे संघाचे संघनायक होते. आज ते एक्झिबिशन मॅच मध्ये अप्रतिम असा खेळ आहे. म्हणजे जशी गोलंदाजी आहे तशी त्यांची फलंदाजी देखील आहे. आणि एक अष्टपैलू खेळाडू, म्हणजे समोरच्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम आहे. त्यांनी जर टॉस जिंकला असता तर कदाचित ही धावसंख्या 70-80च्या पुढे देखील गेली असती. परंतु ढोल ताशा महासंघाने जो निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे. नाहीतर 8 षटकं पळायचं आणि नंतर काय होणार, त्यापेक्षा आपण बॅटिंग केलेली बरी. योग्य आहे ना. हा निर्णय त्यांचा बरोबर, मला आवडला निर्णय. पळापळ 8 षटकांमध्ये करण्यापेक्षा कमी स्कोर झाला, लवकरात लवकर उरकून आपण रिकामे. सगळ्यांना बॅटिंग मिळेल, नाहीतर बॅटिंग नसती मिळाली. हा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका बाजूने एक धाव इथे जोडली जाते. धावसंख्या होते ती 29. हा त्याचा प्लॅन आपल्याला समजून आलेला आहे. इथे देखील वेगात बॅट फिरवले, परंतु चेंडू निर्धाव. किती षटक आहे, लास्ट ओव्हर आहे. 30 झाल्यात. चला 30 तर झाल्यात. समालोचन कक्ष आमचं स्कोरर आहेत, आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचवत आहेत. इथे देखील चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती. 8 षटकं झाली आहेत. 48 चेंडूंमध्ये 30 धावा झाल्यात. आता जिंकण्यासाठी फार मोठं आव्हान आहे. आता ते आव्हान कशा प्रकारे पूर्ण केले जातील. क्षेत्ररक्षण करणारी टीम तर असंच चालली आहे, जास्तीत जास्त 2 ओव्हर, पण सगळ्यांनी बॉलिंग करून घ्या. आता इथे कशी करणार तो विचार करा. ते लाईव्हला दाखवायचे. चला एकदाची बॅटिंग करून झाली. फिल्डिंग करणारी टीम लगेच मैदानामध्ये गेले. वेळ खर्च करता कामा नये.
आपण इथे मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता काही पदाधिकारी आहेत, काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत, काही आयोजन कमिटीचे सदस्य आहेत, काही लहान मुलं देखील आहेत या मैदानामध्ये येत असताना इथे एन्जॉय करतात आणि कॅमेरा प्रामुख्याने त्यांच्याकडे आला की त्यांची कला आपल्याला पाहायला मिळते. आणि पंचांची जी मीटिंग सुरू आहे म्हणजे कॅमेरामन तिथे देखील घेऊन गेलेत की काय चर्चा आहे चर्चामध्ये काय खर्च केला जाईल आणि कशा पद्धतीने. आमचे कॅमेरामन तुमच्यापर्यंत येत आहेत, कळलं आम्हाला तुमचे काहीतरी प्लॅन सुरू आहेत. चला यानंतर अजून एक मॅच होईल. शिवमुद्राचे सर्व आयोजन कमिटी त्यांच्या विरोधात पुणेरी बाप्पा एक एक्झिबिशन मॅच तप काटे की टक्कर. आमचे काही महिला प्रेक्षक देखील आलेले आहेत, त्या देखील मैदानामध्ये मॅचचा आनंद घेतात. मी मगाशी सांगितलं सगळ्यांच्या आवडीचा सगळ्यांच्या जीवाभावाचा क्रिकेट जो मैदानामध्ये इथे संपन्न होतोय हा खेळच असा आहे. काही प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. जशी स्पर्धा सुरू होते हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी या मैदानामध्ये होईल. आज पहिला दिवस आहे, उद्या दुसरा 13 तारखेला ऑफ, परंतु 14, 15, 16 ही अविरत क्रिकेटची स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न होणार आहे. तुडुंब गर्दी आहे. चला 30 धावा करायच्या आहेत, मोठं लक्ष आहे. तर पाहूया मोठं लक्ष कशा प्रकारे गोलंदाज डिफेंड करतील. 48 चेंडूंमध्ये तब्बल 30 धावा करायच्या आहेत. एवढी मोठी धावसंख्या, त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर कशा पद्धतीने केला जाईल तर क्षेत्ररक्षक ठरवतात की कुठं कोणी थांबायचं. सगळेच जवळ थांबलेत, मागं कोणी जायचं. मागे जो थांबणार त्यालाच जास्त पळावं लागणार. चला आपण तोपर्यंत मॅच कडे वळतो. ज्या खेळाडूने बॅटिंग केली नाही तेच मला वाटतं गोलंदाजीसाठी आलेत. ज्यांनी बॅटिंग केली नाही ते बॉलिंग करणार. 30 धावा डिफेंड करायच्यात. इथे रोखता येतील, प्रयत्न सुरू ठेवा. किती 2च बाहेर ठेवायचे, 2च. आपले 3 बाहेर झालेत. एक जण आतमध्ये घ्या, एक जण आतमध्ये घ्या. चला क्षेत्ररक्षणामध्ये गाईचा बदल. 1 2 3 4 5 6 7 8 9 9च खेळाडू आहेत. 9च खेळाडू आहेत, हरकत नाही. चला जेवढे आहेत तेवढ्यामध्ये मॅच जिंकू आपण. प्रयत्न करा. चला इथे गोलंदाजीला सुरुवात. वा पहिला चेंडू तर अप्रतिम आहे. चेंडू अडवला. यस, एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. सुरुवात तर चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती फक्त एकच धाव. मला वाटतं फार वर्षानंतर इथे गोलंदाजी करण्याचा ते आनंद घेतात. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. फॉलो थ्रू मध्ये थांबा, थोडे एकमेकांना धडका देऊ नका, थोडं स्वतःची काळजी घ्या. परंतु तो जोश, मला गोलंदाजांचं कौतुक करावं असं वाटतं की आपल्या षटकामध्ये धावा खर्च करायचं नाही. म्हणजे आपल्याला बोलायला चान्स राहील की मी काही मॅच हरवलेली नाही. आपले काही सदस्य देखील आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेतात. कॅमेरामॅन आमचे त्यांच्यापर्यंत देखील पोहोचतात. मॅच पाहण्यामध्ये ते देखील दंग आहेत. वाह, काय चेंडू हाताळलाय. अशी गोलंदाजी जर झाली ना तर 30 धावा इथे फार अवघड आहेत, होऊ शकत नाहीये. अशीच गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका गोलंदाजाने करून चालणार नाही. तुम्हाला 6 गोलंदाज वापरायचे आहेत. पहिला चेंडू 1, दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा इथे समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. एक धाव जेमतेम इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 3. इनमिन 3 धावा. षटकाची इथे सुरुवात. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. जास्त करायचेच नाहीत. एक एक जरी झाल्या ना तरी ते जिंकणार आहेत. इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. हो, थोडीसं मिसफिल्ड. वा, बॅकअप चांगला आहे. एकच धाव घेतली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. 4 रन्स.
पुढची देखील एक एक्झिबिशन मॅच, सर्व ऑफिशियल टीम आणि त्यांच्या विरोधात पुणेरी बाप्पा, मग काटेकी टक्करच. हा चेंडू देखील ऑन साइडला बा, चांगला चेंडू हाताळलाय. अप्रतिम अशी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर ओमकार सर होते. आणि पुढील मॅचचा टॉस पुणेरी बाप्पा विरुद्ध ऑफिशियल टीम आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. आणि किती 6 ओव्हरची मॅच का 8 दादा? 6 ओव्हरची, 8 ओव्हरची, 8:30 झालेत. 8 ओव्हरची खेळा तसं काय नाही, 10 ओव्हरची खेळलं तरी काय नाही, कारण एक्झिबिशन मॅच आहे ती गृहीत धरली जात नाही, परंतु असते. त्यांना आवरा, त्यांना कॅमेरामध्ये सारखंच यायचंय. टॉस, हा मी म्हटलं ना, पुणेरी बाप्पाने आता टॉस जिंकला, आता ते संधी घालवणार नाही, लगेच बॅटिंग घ्या. निर्णय विचारायची खोटी, बघितला बॅटिंग विचारायचंच ना, आम्हाला बॅटिंगच करायची. आता भरपूर वेळ झाला, आम्ही 8 षटका हाताळले, आता तुम्ही करा. हा अशीच कंटिन्यू बॅटिंग, फक्त आम्ही फिल्डिंग लावायची. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळून काढला. एक धाव त्या दरम्यान मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. दुसरं षटक सुरू आहे, 5 धावा झाल्यात. 41 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 26 धावा बनवायच्या आहेत. त्या सोप्या नाहीयेत, कारण गोलंदाजी अप्रतिम आहे. आणि ते गोलंदाजी तुम्हाला अप्रतिम करावीच लागते, कारण ज्या वेळेस लो स्कोरिंग मॅच असते ना, त्यावेळेस चांगली गोलंदाजी करावीच लागते. क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे ना, अगदी रिलॅक्स आहे, कारण इथे काही सहजासहजी धावा होणार नाहीत. वा, ओमकार तिथे चांगले क्षेत्ररक्षण करतात, चांगला प्रयत्न आहे. मला वाटतं फार वर्षानंतर ते मैदानामध्ये आलेत का रेग्युलर खेळता, फार वर्षानंतर, परंतु ते जुने दिवस आठवले असतील ज्यावेळेस तुम्ही मैदानात आलात. बॉल हातात आल्यानंतर ती जुने दिवस, ती शैली, ती गोलंदाजी. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे, परंतु यावरती प्रहार करणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे. या वातावरणामध्ये धावा बनत नाहीत. सनलाइट मध्ये, फ्लड लाईट मध्ये, हे वातावरणच असं आहे, इथे बॉल ट्रॅव्हल होत नाही प्रामुख्याने. सकाळी धावा होतात, परंतु संध्याकाळी थोडं कमी आहेत. वा, पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव, अप्रतिम गोलंदाजी. 6 धावा झाल्यात. मला वाटतं पहिल्या डावामध्ये जसं धावा होत होत्या ना, त्यापेक्षा कमी गतीने इथे धावा होत आहेत. मॅच रंगतदार आहे, रोमहर्षक आहे, कोणी इथे हरण्यासाठी आलेला नाही, दोघांनाही जिंकायचंय. हा चेंडू मात्र भरकटलाय. गोलंदाजाची आपण स्तुती केली, लगेच गोलंदाजांना दृष्ट लागली, नजर लागली आणि लगेच खराब काम. म्हणून घरातून येताना नेहमी अगदी चांगलं काम करायचं, तर काला टिक्का लावणं फार गरजेचं नाही, नजर लागत नाही. इथे अतिरिक्त धावेने वाढ, धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, इथे यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू इथे निसटलाय आणि त्या दरम्यान एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. काय गोलंदाजी इथे सुरू होते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड. 8 धावा आतापर्यंत झाल्यात 11 चेंडूंमध्ये. अजून एक चेंडू शिल्लक. इथे देखील निर्धाव. वाह, काय गोलंदाजी आहे, अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 4. काय गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी. आता तिसरे गोलंदाज काय करतात ते पाहावं लागेल. इथं ठेवलंच ना त्यांनी, ड्रॉप आहे. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होती ती 9. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयाचं लक्ष फार दूरवरती आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर,
भेटली जाईल सीमारेषा पार फार वेळानंतर येतोय एक सुरेख आणि देखना फटका चौकार 4 धाब्यांसाठी चांगला फटका 4 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती 13 धाबा विजयाचं लक्ष साध्य करण्यासाठी अजूनही 18 धाब्यांची गरज आहे 34 चेंडूंमध्ये 18 धाबा इतके चेंडू शिल्लक आहेत त्याच्या जवळपास निम्म्या धाबा इथे पूर्ण करायच्यात चला बॉल आलाय तो बॉल घ्या जो बाहेर गेला असेल तो जाऊ द्या जर आवाक्यामध्ये असेल तर घ्या अन्यथा सोडून द्या आयोजकांनी भरपूर चेंडू आणलेले आहेत तुम्ही बिनधास्त तो वापरू शकता क्षेत्ररक्षक लक्ष द्या आता इथे जर लक्ष असताना तर कदाचित जेल झाला असता त्यांनी बाहेर गेलेला चेंडू कुठे आहे ते सांगितलं आणि मैदानातला चेंडू त्यांच्याकडे आला त्याच्याकडे लक्ष नव्हतं आता इथे चेंडूने काहीतरी दगा दिला असता तुम्हाला आता इथे फटकेबाजीला सुरुवात झाली आहे आता त्यांना कळलंय की आपली परत बॅटिंग आली आहे त्यामुळे ही मॅच लवकर जिंकली तर परत 8 ओव्हर खेळायला मिळतील त्यामुळे लवकर मॅच संपवायची चेंडू बरकटला जातोय एस्टेनच्या मागे चांगलं कलेक्शन अवंतर धाव धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते ती 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी 14 करायच्यात हा चेंडू देखील ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू ढकलला परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात सिंगल प्राप्त केली जाईल धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते ती 18 अजूनही 13 करायच्यात तुम्ही शेवटची मॅच बॉल पण अशीच आहे मी जातो निघून तुमच्या राहण्याचं करू सांगतो ना मी त्यांना हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव त्या दरम्यान मिळेल धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते ती 19 अजून 12 करायचे आहेत बघा ज्याप्रमाणे सगळ्यांनी बॅटिंग केली ना सगळ्यांनाही बॉलिंग मिळते एवढा लांब आलोय एक्झिबिशन मॅच खेळायचे कोणाला काही मिळालं नाही परत आपापल्यामध्ये भांडणं नको सगळ्यांना मिळालंय सगळे आनंदित आहेत ओमकार सर जास्त असतील नाही का पहिलीच ओव्हर का टाकायला मिळाले आणि काय गोलंदाजी 4 धावा फक्त खर्च केल्यात इथे 5व्या षटकाला 4थ्या षटकाला इथे सुरुवात होईल वा अप्रतिम चेंडू हाताळला परंतु नटराज पोज मध्ये चेंडू खेळून काढला डीप लॉंग लेग स्क्वेअर लेग मध्ये चौकार 4 धाब्यांसाठी लगातो 4 चौकार 4 धाब्यांसाठी धावसंख्या होते ती 23 अजूनही 8 धावा करायच्यात चेंडू असेल तर फेका अजूनही 8 धावा करायच्यात त्या कशा पद्धतीने केल्या जातील एकदा विकेटचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तो चेंडू अडवू शकत नाहीये चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती 27 धावा 4 धावींची अजूनही गरज मला वाटतं आता वेगवान इथे फटकेबाजी केली जाते मगापासून दोन्ही बॅटर सेट झालेत थोडा वेळ घेतला परंतु वेळेचा सदुपयोग इथे केला जातो पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा एकदा चेंडू इथे अडवला जाईल एकच धाव आहे अजूनही विजयाचं लक्ष 3 धावा इथे अजूनही करायच्या आहेत गरजेच्या आहेत ती गरज इथे भागवली जाईल का कडे देखील पाहिलं जाईल हा चेंडू देखील जोरदार अपील आणि पहिल्या विकेटचं पतन जल्लोष एक तरी विकेट मिळाली आहे तर बॅटिंग साठी सिक्सर किंग धावा बनवायच्या 4 आणि मैदानात आले सिक्सर किंग अमोल ते मैदानामध्ये सज्ज होतील पहिल्या विकेटचं पतन तर झालंय तर पाहूया अमोल कशा प्रकारे इथे धावा बनवतील
बघा आल्याला षटकार मारला, मॅच फिनिश. मी म्हटलं मैदानामध्ये षटकार किंग आलेत, एकही मारा वो भी सॉलिड मारा. मॅच फिनिश. चला ऑफिशियल टीम एक्झिबिशन मॅचचा टॉस पुणेरी बाप्पा या संघाने जिंकलाय आणि आता तुम्हाला फिल्डिंग करावीच लागेल. चला 11च्या 11 शिलेदार घेऊन मैदानामध्ये जा आणि मॅचला सुरुवात करून घ्या. आजच्या दिवसातील शेवटची एक्झिबिशन मॅच असेल ज्यामध्ये पुणेरी बाप्पा आणि त्यांच्या विरोधात आपली ऑफिशियल टीम खेळताना पाहायला मिळेल. ऑफिशियल टीम द्या ना. शिवमुद्रा ऑफिशियल टीम ही लाईव्हला नका दाखवू. बघा ना, विचारू त्यांना विचारा.